मुलांच्या सुट्ट्या पडल्या की आई-वडिलांना अगदी घरात नको नकोसं करतात. कारण आपण जे काही बनवलेलं असतं ते अगदी हे नको, ते पाहिजे, ते नको, ते पाहिजे. पौष्टिक काहीतरी बनवलं तर ते नकोच असतं आणि भलतंच काहीतरी पाहिजे असं. तर बघा आता ओमसुद्धा शेंगदाण्याची चटणी आणि भाकरी खायला लागलाय आणि मी सकाळचा नाश्ता हा वेगळा बनवला होता, पण त्याला काही ते आवडत नव्हतं. त्यामुळे त्याने भाकरी आणि शेंगदाण्याची चटणी खायला घेतली. असं चटपटीत असलं, की मुलांना खूप आवडतं आणि पौष्टिक असं काही खायला आवडत नसतं. तर बघा इथे मी कोणफळ वापरलेला. ते तुमच्याकडे काय म्हणतात ह्याला मला नाही माहिती. कंद असतो हा आणि खूप छान लागतो चवीला. गोड असतो असं नाही, की म्हणजे रताळ्यापेक्षा थोडा कमी गोड असतो. कोणफळ असतो हा. हा कोणफळ घेतलेला. अगदी अशा वस्तू आपल्याला खूप कमी खायला मिळतात. कुठल्याही प्रकारचं खत वगैरे नसतं आणि त्यामुळे अशा वस्तूंना मी खूप जास्त प्राधान्य देत असते. आमच्या खिडकीत एक छोटीशी चिमणी आलेली आहे आणि चिमणी इथे बसली आहे आणि ह्या चिमणीची मी विचार करते हिचासुद्धा एक व्हिडिओ घेऊया. कारण हे पक्षी जे आहेत हे आपण पाहिल्याच्या नंतर फटकन पळून जातात आणि खिडकी बंद होती म्हणून तिला काही कळलं नाही. मी तिचा व्हिडिओ घेतला पटकन. हाय हॅलो नमस्कार. आजच्या दुपारच्या छोट्याशा ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं नव्याने स्वागत आहे. आज मी वाळवणाचा पदार्थ बनवते म्हणजे साबुदाणा आणि बटाट्याची चकली अत्यंत खुसखुशीत अशी होते. आज तुम्हाला ही रेसिपी मी प्रमाणासहित दाखवते. व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा. तर पाव किलो साबुदाणे आणि अर्धा किलो बटाटे. साबुदाणे एखाद्या भांड्यात मापून घ्यायचे आणि त्याच्या 1.5 पट उकळतं पाणी घालायचं भिजवायला. स्वच्छ धुवून आणि उकळतं पाणी घालायचं, रात्रभर भिजवायचे. छान भिजल्याच्या नंतर सकाळी अर्धा किलो बटाट्याची काप व्यवस्थित एकाचे 2 तुकडे करा. मध्यम बटाटे घेतले तरीही चालतील आणि उकळून घ्या. उकळल्याच्या नंतर थंड झाले की त्यानंतर हे लगेच खिचून घ्या खिचणीत आणि हे जे साबुदाणे आहेत आणि उकडलेला जो बटाटा किस केलाय त्याच्यावर हे घाला आणि त्यानंतर हिरवी मिरचीचं कूट करून घ्या. जे आपल्या घरात जिरं असतं त्याचे सुद्धा थोडीशी कूट करून घ्या. अख्खं टाकू नका, थोडंसं कूट करून टाकलं की छान लागतं. चवीपुरतं मीठ घाला आणि त्यानंतर जे आहे ना हे व्यवस्थित ह्याचा गोळा असा मळून घ्या. पिठासारखा गोळा अशी त्याची व्यवस्थित असा गोळा बनवून घ्या. कारण कसं ना एकदम पातळ व्हायला नको. जर पातळ झालं, तुम्हाला असं वाटलं की हे मिश्रण पातळ होते, तर तुम्ही साबुदाणे मिक्सरला लावून त्याची बारीक पूड करा आणि ती त्याच्यात घाला तरीही चालेल. पण इथे हे मिश्रण एकदम व्यवस्थित तयार झालेलं आहे. बघा मिरची मी शेवटला घातली कारण कसं ह्या मिरचीची आग होते हाताला आणि असह्य आग होते, त्यामुळे मी हळूहळू शेवटला घातली. आणि ही जी शूटिंग करतोय तो ओम करतोय त्यामुळे खाली वरती कॅमेरा होतोय, तर तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या. आणि असा छानपैकी ह्याचा गोळा तयार झालाय. बघा अगदी छान ह्याच्या चकल्या पडतील, परंतु ओमला चकल्या नाही पाहिजेत, तर ते पाहिजे म्हणजे कुरकुऱ्यांसारखे लांब लांब तुकडे. आणि तशीच मी सुरुवात केलेली आहे. तर अशा पद्धतीने जर का तुम्ही साबुदाण्याचे तुकडे किंवा साबुदाणे आणि बटाट्याचे तुकडे चकलीचे किंवा चकल्या बनवल्या तरीही चालतील. चकल्या बनवल्या तर थोडेसे जे आपण फेरे घेतो थोडे लांब लांब घ्या, कारण एकत्र घेतल्याच्या नंतर साबुदाण्याचे ज्या चकल्या आहेत ह्या व्यवस्थित तळल्या जात नाही आणि मग त्या कडक लागतात. तर त्यामुळे असा तुम्ही हा साबुदाण्याचा तुकडा किंवा साबुदाण्याच्या चकल्या बनवू शकतात. छानपैकी ह्या चकल्या तयार होतात. तर एकदम खुसखुशीत कुरकुरीत होतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, कधीही बिघडत नाही. अर्धा किलो बटाटा आणि पाव किलो साबुदाणा नक्की लक्षात ठेवा हा प्रमाण. आता अशा पद्धतीने मी तुकडे टाकायला सुरुवात केलेली आहे आणि हे मिश्रण 20 मिनिटं ठेवायचं असतं, परंतु मी 20 मिनिटं ठेवलं नव्हतं, लगेचच सुरुवात केलेली होती. छोटे छोटे तुकडे टाकायला घेतलेत आणि हे तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त ताटावर घातलेत. बाकी शेजारी एक नवीनच घर झालं आणि त्यांचं टेरेस आहे, आता तिथे जाऊन मी घातले, परंतु तिकडचा मला व्हिडिओ तुम्हाला दाखवायला नाही झाला, त्यामुळे हे थोडे छोटे छोटे तुकडे टाकले. तिथे खूप छान तुकडे पडलेत, तर ते सुद्धा सुकल्याच्या नंतर नक्कीच दाखवीन, फ्राय करून दाखवीन तुम्हाला, तर खूप आवडतील. कारण आहे ना हे जे वाळवणीचे पदार्थ आहेत हे व्यवस्थित झाले पाहिजे. तुम्हाला नक्की करता येतील आणि आवडतील सुद्धा. मला कळवा तुम्हाला कसे